नमस्कार मैत्रिणींनो, मी रोहिणी कुलकर्णी श्री राधा मोती क्रिएशन्स या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। आज आपण बनवायला शिकणार आहोत ही मोत्याची लक्ष्मीची पावले। तर त्यासाठी काय काय साहित्य लागते ते आपण आता बघूया। यासाठी मी घेतले आहेत पिवळे 5 नंबरचे मोती, लाल 5 नंबरचे मोती, 5 नंबरचा तंगूस आणि कात्री। तर आता आपण बनवायला सुरुवात करणार आहोत। सुईमध्ये आपण तंगूस ओवून घेतला आहे आणि त्याच्या दुसऱ्या टोकाला गाठ मारून घेतली आहे। तर आता आपण ही लक्ष्मीची पावले कशी बनवायची ते बघूया। आपण टाचेच्या भागापासून सुरुवात करणार आहोत। तर त्यासाठी सगळ्यात आधी आपल्याला लागणार आहेत 4 पिवळ्या रंगाचे मोती। 4 पिवळ्या रंगाचे मोती ओवून घेऊन पहिल्या मोत्यातून सुई ओवून घ्यायची आहे आणि त्याचा हा असा एक गोल करून घ्यायचा आहे। त्याच्यानंतर परत आपल्याला लागणार आहे 4 पिवळे मोती आणि ज्या मोत्यातून सुई बाहेर काढली होती त्याच्याच विरुद्ध दिशेने सुई ओवून घ्यायची आहे आणि आता इथे असा एक चौकोन करायचा आहे। त्याच्यानंतर पहिला पिवळा मोती, दुसरा पिवळा मोती आणि तिसऱ्या पिवळ्या मोत्यातून सुई ओवून घ्यायची आहे। आता इथे आपल्याला ऑलरेडी एक मोती आहे, त्यामुळे आता इथे आपल्याला लागणार आहे 3 पिवळे मोती आणि इथे परत एक आपण चौकोन करून घ्यायचा आहे। ज्या मोत्यातून सुई बाहेर काढली होती त्याच्याच विरुद्ध दिशेने सुई ओवून घ्यायची आहे आणि पुढच्या पिवळ्या मोत्यातून सुई ओवून घ्यायची आहे। तर आता आपल्याला दुसरी लाईन सुद्धा ही पिवळ्या मोत्यांचीच करायची आहे, त्यामुळे आपल्याला लागणार आहेत 3 पिवळे मोती ज्या मोत्यातून सुई बाहेर काढली होती त्याच्याच विरुद्ध दिशेने सुई ओवून घेऊन आपण वर येणार आहोत। एक पहिला पिवळा मोती, दुसरा पिवळा मोती, तिसरा पिवळा मोती, चौथा पिवळा मोती। आता आपल्याला 2 पिवळे मोती लागणार आहेत आणि या पिवळ्या मोत्यातून सुई ओवून घेऊन दुसरा पिवळा मोती, तिसरा पिवळा मोती। आता आपल्याला 2 पिवळे मोती लागणार आहेत आणि या मोत्यातून सुई ओवून घेऊन पहिला पिवळा मोती आणि दुसऱ्या पिवळ्या मोत्यातून आपण वरच्या बाजूला आलो आहोत। आता इथे आपल्याला लाल मोत्यांची रांग सुरू करायची आहे। त्यासाठी आपल्याला 3 लाल मोती घेऊन ज्या मोत्यातून सुई बाहेर काढली होती त्याच्याच विरुद्ध दिशेने सुई ओवून घ्यायची आहे आणि आपण वरच्या बाजूला यायचं आहे। पहिला लाल मोती, दुसरा लाल मोती आणि तिसरा लाल मोती आणि एक पिवळा मोती। आता इथे आपल्याकडे 2 मोती ऑलरेडी आहेत, तर आपल्याला अजून 2 लाल मोती लागतील। 2 लाल मोती घेऊन हा लाल मोती, एक पिवळा मोती आणि एक लाल मोती असे ओवून घेतला आहे आपण। आता इथे आपल्याला 2 लाल मोती लागणार आहेत, एक पिवळा मोती, दुसरा लाल मोती आणि तिसरा लाल मोती।
अशा पद्धतीने आपण वरच्या बाजूला आलेलो आहोत. आता इथे आपल्याला लागणार आहे सगळ्यात आधी 3 लाल मोती, आणि ज्या मोत्यातून सुई काढली होती त्याच्याच विरुद्ध दिशेने सुई ओढून घ्यायची आहे. दोरा घट्ट ओढून घ्यायचा आहे. एक लाल मोती, दुसरा लाल मोती, तिसरा लाल मोती आणि चौथा लाल मोती. अशा मोत्यातून आपण सुई ओढून घेतली आहे. आता इथे आपल्याला लागणार आहे 2 लाल मोती, पहिला लाल मोती ओढून घ्यायचा आहे. दुसरा लाल मोती, तिसरा लाल मोती. त्यानंतर इथे आपल्याला 2 लाल मोती लागणार आहेत. पहिला लाल मोती आणि दुसरा लाल मोती आणि तिसऱ्या लाल मोत्यातून आपण वर आलो आहोत. आता इथे आपल्याला सगळ्यात आधी लागणार आहेत 3 लाल मोती, आणि ज्या मोत्यातून सुई बाहेर काढली होती त्याच्याच विरुद्ध दिशेने सुई बाहेर काढून घेऊन आपण वरच्या दिशेने यायचे आहे. पहिला लाल मोती, दुसरा लाल मोती, तिसरा लाल मोती आणि चौथा लाल मोती. सुई प्रत्येक वेळी घट्ट ओढून घ्यायची आहे. आता इथे आपल्याला 2 लाल मोती लागणार आहेत आणि आपण परत एक चौकोन बनवून घेणार आहोत. पहिला लाल मोती आणि दुसरा लाल मोती. तिसरा लाल मोती. त्यानंतर परत 2 लाल मोती घेऊन हा आपण एक चौकोन आपण पूर्ण करणार आहोत. इथे आपला हा एक चौकोन पूर्ण झाला. आपण आता वरच्या बाजूने यायचं आहे. पहिला लाल मोती, दुसरा लाल मोती. आता इथे सगळ्यात आधी आपल्याला लागणार आहे 3 लाल मोती, लाल मोती ओढून घेऊन आपण पहिला लाल मोती, दुसरा लाल मोती, तिसरा लाल मोती आणि चौथा लाल मोती. या लाल मोत्यांमधून सुई ओढून घेतली आहे. आता इथे आपल्याला लागणार आहे 2 लाल मोती, आणि या मोत्यातून सुई ओढून घेऊन पुढच्या साईडला जायचं आहे. एक लाल मोती आणि दुसरा लाल मोती. आता इथे आपल्याला परत 2 लाल मोती घ्यायचे आहेत आणि एक लाल मोती, 2 लाल मोती आणि 3 लाल मोती. आणि आता इथे आपल्याला एक लाल मोत्याचा चौकोन वाढवायचा आहे. त्यामुळे आपण ह्या तिसरा लाल मोती याच्यातून पुढे सुई ओढून घ्यायची आहे. आणि आता इथे आपल्याला एक चौकोन वाढवायचा आहे. त्यामुळे
3 लाल मोती घ्यायचे आहेत. एक चौकोन आपण वाढवून घेतला आणि आता पुढच्या एका मोत्यातून सुई ओवून घ्यायची, दुसरा मोती आणि तिसऱ्या मोत्यातून सुई ओवून घेऊन आपण वरच्या दिशेने यायचं आहे. आता इथे आपल्याला एक लाल मोती, एक पिवळा मोती आणि परत एक लाल मोती असे मोती घ्यायचे आहेत. आणि या लाल मोत्यातून ओवून घ्यायचा आहे. इथे आपल्याला परत एक पिवळा मोती, लाल मोती, दोनच मोती घेऊन या लाल मोत्यातून ओवून घ्यायचा आहे. हा लाल मोती आणि एक पिवळा मोती या मोत्यातून आपण ओवून घेतला आहे. आता इथे परत आपण खालच्या साईडला येऊन पुढे येणार आहोत. इथे एक लाल मोती आणि हा एक लाल मोती. इथे एक लाल मोती आणि एक पिवळा मोती ओवून घ्यायचा आहे आणि लाल मोती आणि हा एक लाल मोती असं ओवून घ्यायचा आहे. पुढचा एक लाल मोती. इथे परत एक पिवळा मोती आणि लाल मोती ओवून घ्यायचा आहे आणि ही एक लाईन आपण पूर्ण करणार आहोत. लाल मोती आणि पिवळ्या मोत्यातून आपण वरच्या बाजूला यायचं आहे. आता इथे आपण पूर्ण पिवळ्या मोत्यांचीच लाईन बनवून घेणार आहोत. याचं आपल्याला आता पिवळ्या मोत्यांचीच लाईन बनवायची आहे. त्यासाठी आपल्याला लागणार आहेत 3 पिवळे मोती, पहिला पिवळा मोती आणि दुसरा पिवळा मोती, तिसरा पिवळा मोती आणि चौथा पिवळा मोती. असे 4ही मोत्यांमधून सुई बाहेर काढून घ्यायची आहे. इथे आपल्याला लागणार आहेत 2 पिवळे मोती ओवून घ्यायचे आहेत आणि या मोत्यातून सुई बाहेर काढून घेऊन इथे हा एक असा चौकोन बनवायचा आहे. पुढचा एक पिवळा मोती आणि दुसरा एक पिवळा मोती असं दोन्ही मोत्यातून सुई बाहेर काढून घेऊन इथे आपण आता परत एक चौकोन बनवण्यासाठी 2 पिवळे मोती लागणार आहेत. या मोत्यातून आणि दुसऱ्या मोत्यातून आणि परत एक तिसरा मोती चौथा मोती आणि त्याच्या पुढचा एक मोती. सगळ्या पिवळ्या मोत्यांमधून सुई बाहेर काढून घेतली आहे आणि इथे आपण 2 पिवळे मोती घेणार आहोत आणि या पिवळ्या मोत्यातून सुई बाहेर काढून घ्यायची आहे. त्याचा पुढचा पिवळा मोती आणि त्याचा पुढचा पिवळा मोती. आता इथे आपल्याला पिवळ्या मोत्याचं अजून एक चौकोन बनवायचा आहे. त्यासाठी 3 पिवळे मोती घेतले आणि ज्या मोत्यातून सुई बाहेर काढली होती त्याच्या विरुद्ध दिशेने सुई बाहेर काढून असा एक
चौकोन आपण वाढून घेतला आणि या मोत्यातून सुई बाहेर काढून घेतली. आता इथे आपल्याला बोटे बनवायला सुरुवात करायची आहे. त्यासाठी पहिल्यांदा आपण अंगठा बनवून घेणार आहोत. तर त्यासाठी लागणार आहे 3 लाल मोती, 1 पिवळा मोती आणि परत 3 लाल मोती. आणि ज्या मोत्यातून सुई बाहेर काढली होती त्याच्याच विरुद्ध दिशेने सुई बाहेर काढून घ्यायची आहे. दोरा प्रत्येक वेळी घट्ट ओढून घ्यायचा आहे. आता इथे परत पुढे लाल मोत्यांमधून सुई ओढून घ्यायची आहे आणि पूर्ण गोल सुई फिरवून घ्यायची आहे. पिवळा मोती आणि लाल मोती, तिन्ही लाल मोती आणि त्याच्या पुढचा पिवळा मोती, या सगळ्या मोत्यांमधून सुई ओढून घेऊन आपण आता दुसरं बोट बनवणार आहोत. तर त्यासाठी आपल्याला लागणार आहे 2 लाल मोती, 1 पिवळा मोती आणि या खालच्या 2 लाल मोत्यांमधून सुई बाहेर काढायची आहे आणि पुढचा पिवळा मोती आणि पुढचे 2 लाल मोती याच्यातून सुई बाहेर काढून घ्यायची. इथे आपल्याला लागणार आहे 1 पिवळा मोती आणि 2 लाल मोती. इथे तुम्ही जोडमणी सुद्धा वापरू शकता. या पिवळ्या मोत्यामधून सुई ओढून घ्यायची आहे. हे 2 लाल मोती, हा पिवळा मोती आणि पुढचे 2 लाल मोती आणि पुढचा 1 पिवळा मोती. इथे परत आपल्याला 2 लाल मोती लागणार आहेत, 1 पिवळा मोती आणि या 2 लाल मोत्यांमधून सुई ओढून घ्यायची आहे. पुढचा पिवळा मोती आणि त्याच्या पुढचे 2 लाल मोती. आता इथे आपल्याला 1 पिवळा मोती आणि 1च लाल मोती लागणार आहे. शेवटचा करंगळीचा भाग आपण बनवत आहोत आणि या पिवळ्या मोत्यातून सुई ओढून घ्यायची आहे. अशा पद्धतीने आपलं हे लक्ष्मीचं पाऊल तयार झालं आहे. आता इथे आपण पुढच्या एका मोत्यातून सुई ओढून घ्यायची. कोणत्याही एका मोत्यातून सुई ओढून घेऊन इथे आपण गाठ मारणार आहोत. ते 1-2 गाठी छान चांगल्या पक्क्या गाठी मारून घ्यायच्या, म्हणजे ते छानपैकी घट्ट होऊन जाईल. 2 चांगल्या घट्ट गाठी मारून घ्यायच्या. दोरा चांगला ओढून घ्यायचा आणि 1-2 मोत्यांमधून सुई ओढून घ्यायची आणि धागा कट करायचा. तर अशाच पद्धतीनं मी पांढरा आणि लाल रंगामध्ये पण अशी पावलं बनवली आहेत आणि ही लाल आणि पिवळ्या रंगामध्ये बनवली आहेत. तर तुम्हाला ही कशी वाटली ते नक्की सांगा, कमेंट करा. माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट करा. चॅनलला सबस्क्राईब करा. खूप
खूप खूप धन्यवाद.